हे हॅलो गुड मॉर्निंग. रात्रीच्या 3 वाजता मी तुम्हाला गुड मॉर्निंग करते आणि अर्ध्या झोपेत असल्यामुळे आम्हाला गोव्याला जायची तयारी चालू आहे. माझी बॅगांची पॅकिंग झालेली आहे आणि सकाळी अजिबात बोलण्याचं मूड नसल्यामुळे मी काहीच बोलत नव्हती, पूर्ण झोपेत होती. त्या 3:30 वाजता आम्ही प्लॅटफॉर्मवर बसलेलो आहे आणि ट्रेन आमची 4:30ला आहे. पहिल्यांदा असं झालं आहे की झोप मोडून आम्ही ट्रेन पकडायला आलो आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. वैदिक एकदम फ्रेश आहे, असं वाटतं की एकदम सकाळी सकाळी चला. आमचे मामा मामी अजून आले नाही आहेत, येतील आता थोड्या वेळाने. सकाळचे किती वाजले? फ्रेश गप्पा मारताय आम्ही सगळेजण. असं मोबाईल लाईच पकडतायत मला. वैरीमध्ये असं पकडायचं. सकाळचे वाजले तर 5. आम्ही घरून निघायला मला गाडीचा आवाज. ट्रेन 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 ट्रेन. काय डिस्कस झाले? काय डिस्कस झाले? नाश्ता ऑर्डर करायचा का झोमॅटोवरून? बघ ना, झोमॅटोवरून नाश्ता ऑर्डर करायचा आहे का सकाळी 7ला? वैरी झोप येते. मस्त फ्रेश गप्पा मारते सकाळी. अशा कोणी उठेल का 5ला? या मी उठते. आम्ही 2:30 वाजता उठलोय. आम्ही पण 2 वाजता उठलो. आपण किती कल्याणला किती वाजता आलो? 3:45 वाजता आलो. आम्ही तुमच्यापेक्षा लवकर आलो. 3लाच नाही, 3:30ला ना. चला आता थोडा वेळ झोपतो आपण, डायरेक्ट त्या स्टेशनलाच भेटू. ट्रेनमध्ये 15 तास काय करायचं म्हणून एकेकाला ऍक्टिव्हिटीज देते मी. ठीक आहे वैदेही? आपण जेव्हा झोपलो होतो तेव्हा सकाळपासून कोण ना कोण काही ना काही विकायला येत होतं, बरोबर की नाही? हो, विकायला येत होतं ना. तर ते तर ते कसे आवाज करून करून विकत होते. एकेकाने एक विकायचं, तसा आवाज काढायचा. आलं लक्षात? हा. आता हे रेडी ना. बोला. परी बैठी तू. हा कॉफी. अरे आश्रय, गरम कॉफी. अरे आवाज तर मोठ्याने काढतात. गरम वडा, 30 रुपयाला वडा. तो हे ऐकलं का? तुम्ही काय ऐकलं? आणि चायवाला 10 वाला 10 रुपये में चाय, 10 रुपये में चाय. यांनी झोपू कुठे दिलं पण सकाळी. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. ट्रेन जरा लेट होती. आता जरा जीवायला आम्ही एकदाच पोहोचलोय. आता आम्हाला इथून काय, आता इथून अर्धा तास आहे अजून. आम्हाला आमची कॅब बुक केलेली आहे, त्या कॅबजवळ आम्ही आता जाणार आहोत. आमची मंडळी कुठे गेली? बॅगा धरून पुढे. मला दाखवते बघा. बापरे, किती तास बसले होते तू ट्रेन मध्ये? दिसते मी तर मात. मी काय बोलणार होता? फायनली पोहोचलो आम्ही गोव्याला. काय खराब अवतार केलाय. बनवून आलो होतं विद्या बालन, झालो आहोत मोंजलिका. तरी आता व्यवस्थित केस दिलं. मी तर प्युअर मोंजलिका दिसत होती ट्रेनमध्ये. वैरी फायनली पोहोचलो. येस. आता डायरेक्ट तुम्हाला विला दाखवते आमचा. चला पटापट जाऊ विलाला, फ्रेश व्हायचंय. चलो
अरे हा आमचा विला. चला चला फिरायचंच नाही कुठे, इथंच राहू आपण. हाच 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 हाच. ही चप्पल काढा ना बाहेर, एवढं छान हे. हा मी बघी, एक जण खाली झोपू शकतो हे बघ, म्हणजे टेन्शन नाही आम्हाला आता एकाच रूम मध्ये राहायला. हो अजून एक आहे, कशाला झोपायचं तरी मी. हे तर स्वप्नांच्या पण पलीकडे आयुष्य. राउटरला गेला खड्ड्यात, असेच टाइमपास होऊन जाईल इथे. तर पूर्ण एसी लावले ऑलरेडी त्यांनी, का आधीच सुरू करून ठेवला का. ओके अरे एसी चालू करून हात केलाय ना. बोल. आता झोपशील का, उठशील ना लवकर सकाळी, आणि सरळ हा व्ह्यू आहे की नाही. ते कसं हा नाही, छान येतंय पण एकदम क्लिअर. झोमॅटोवरून काय काय मागवले. स्टार्टर, सूप, बिर्याणी, चिकन चिल्ली येते. वैदिनी नाही घेते. चला खायला सुरुवात कर. एकदम हॉटेल सारखे फिलिंग येते, एकदम घरातच.
एकदमच सगळं वाढतंय का? चला डे 1 आमचा प्रवासातच गेला आणि आल्या काय आम्ही पूलमध्ये उड्या मारल्या आणि तिला बघण्यातच टाइमपास केला. डे 2चं प्लॅनिंग उद्या जायचं आहे आम्हाला कंडोलिन बीच आणि अजून कुठला बीच हा ठीक आहे. जे कव्हर होतील ते करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहेत सगळ्यांना. तर आता आपण झोपून घेऊया मस्त. गुड नाईट. चला गुड नाईट बाय. डे 1 आमचा असाच गेला ट्रेनमध्ये. बाय बाय गुड नाईट. माझी अॅनिव्हर्सरी आहे उद्या. चला बाय.